सिंधुदुर्गमध्ये राजकोट किल्ल्यावर शिवपुतळ्याच्या उभारणीला आता वेग आलाय। पुतळा उभारणीचे विविध भाग मालवणमध्ये दाखल झालेले आहेत असं कळतंय। चौथऱ्यावर बसवण्यात येणाऱ्या ब्रॉन्झ धातूच्या खडकाचे भाग गाझियाबादमधून दाखल झाले। पुतळा उभारण्याचं काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीकडे आहे। पुढच्या 6 महिन्यात पुतळा उभारण्याचं काम पूर्ण होणार आहे असं कळतंय। मालवण इथे मेढा राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम अगदी युद्धपातळीवर सुरू आहे। आणखी तपशील आपण जाणून घेऊयात प्रतिनिधी उमेश बुचडे यांच्याकडून। उमेश, पुतळ्याच्या बाबतीत यापूर्वी घडलेली घटना लक्षात घेता यावेळेला नेमकी काय विशेष काळजी घेतली जाणार आहे आता हा पुतळा उभारताना? निश्चितच आपण पाहिलं की ज्यावेळी पुतळा कोसळला त्यानंतर खूप राजकारण तापलं आणि त्यानंतर सरकारने मोठी पावलं उचलली आणि पुतळा उभारण्यासाठी विशेष काळजी घेतलेली आहे। कारण हा जो पुतळा आहे ऊन वारा पाऊस यापासून तग धरून राहायला पाहिजे, म्हणून 100 वर्ष हा पुतळा उभा राहील अशा पद्धतीचा हा पुतळा उभारण्याचं महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेलं काम आहे। आणि त्यासाठी 60 फूट उंच असलेला हा पुतळा ब्रॉन्झ धातूचा बांधण्यात आहे। प्रख्यात शिल्पकार जे राम सुतार आहेत त्यांची जी कंपनी आहे, संस्था, त्या संस्थेला हे काम मिळालेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी त्याचे जे विविध भाग आहेत ते आता राजकोट जिल्ह्यात येथे दाखल झाले आहेत। प्रशासनाने म्हणजे येथील जे पालकमंत्री आहेत नितेश राणे यांनी देखील याच पार्श्वभूमीवर बैठक घेतली होती आणि बैठकीदरम्यान हे काम चांगले दर्जावर व्हावं याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम व्यवस्थित आणि हाताळत आहे। एकंदरीत चौतरा आता पूर्ण झालेला आहे आणि जे विविध भाग जे पुतळ्याचे आलेले आहेत ते आता राजकोट किल्ल्याजवळ घेऊन जात आहेत आणि तिथे ते जोडले जातील आणि एकंदरीत पुतळा लवकरात लवकर उभारला येईल। कारण 6 महिन्याच्या आत हा पुतळा उभारण्याचं नियोजन आहे आणि प्रशासनाकडून विविध खबरदारी घेतली जाते। कारण तिथे जो पुतळा आहे तिथे चौतरा आहे त्याचं तर 90% काम पूर्ण झालेलं आहे आणि चौतऱ्याचा जो स्टेनलेस स्टील आहे त्याचं महत्त्वाचे जे पार्ट आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने वापरण्यात आलेले आहे। प्रशासन खबरदारी महत्त्वाची घेते की पुतळ्यावर अशी कुठलीही बारकाईची गोष्ट आहे जी आपल्याला त्रासदायक ठरली कुठलीही तिथे वापरली जात नाही आणि भविष्यात हा पुतळा दर्जावर उभा राहावा हीच प्रशासनाची सूचना आहे। पालकमंत्र्यांनी देखील सूचना केल्या, नितेश राणे यांनी सूचना केल्या, परत त्यांची बैठकी घेऊन हे पण सध्या तिथे जे विभाग जे आलेले आहेत तिथे जे विविध भाग आलेले आहेत आणि ते आता तिथे राजकोट किल्ल्यावर पोहोचत आहेत सध्या एकंदरीत असं दिसलंय। जी उमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।